महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। मी सर्वप्रथम या विभागाचा आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून या सर्व गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचं हृदयापासून मनापासून अभिनंदन करतो। खरं तर तुमचं सर्वांचं भविष्य चांगलं व्हावं, उज्ज्वल व्हावं यासाठी पदोपदी क्षणोक्षणी माझ्या मनात विचार असतो। कधी मेडिकल कॉलेज चंद्रपूरमध्ये आणण्यासाठी मी जीव होतो। या जिल्ह्यातलं इंजिनिअरिंग कॉलेज, सरकारी इंजिनिअरिंग कॉलेज आणण्यासाठी मी विधानसभा गाजवली, तिथंच थांबलो नाही। टाटा ट्रस्ट सोबत 2050 ची टेक्नॉलॉजी माझ्या विद्यार्थ्यांनी शिकली पाहिजे म्हणून टाटा ट्रस्ट कडून 263 कोटी रुपयाची मदत आणण्याचं मी काम केलं। SNDT युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून कधी तुम्ही चंद्रपूर जा, एक मोठं काम सुरू आहे। जेव्हा ते काम पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला तुमचंही कौतुक वाटेल की माझ्या परिवारातली एखादी कन्या असेल, मुलगी असेल, बेटी सोने की पेटी हे म्हणणं सोपी आहे, पण ती माझ्या दृष्टीने सोन्यापेक्षाही हिऱ्यापेक्षाही मूल्यवान है। त्या मेरे बेटी को अच्छी पढ़ाई मिले, अपने मजबूत कदमों पे आसमान को हाथ लगाने की क्षमता मिले, यासाठी आपण SNDT युनिव्हर्सिटी आणतोय। कृषी महाविद्यालय मी मूळ मध्ये आणलं की माझ्या शेतकऱ्याचा मुलगा शेतीशी संबंधित तंत्रज्ञान शिकू शकला पाहिजे। 4 दिवसापूर्वी मुख्यमंत्री मोदयांची भेट घेऊन सरकारी पॉलिटेक्निक कॉलेज आपण मूळ मध्ये त्यागा मंत्रिमंडळासमोर ठेवण्याची अनुमती लेखी घेतली की माझ्या मतदारसंघाचा मुलगा हा पॉलिटेक्निक झाला पाहिजे। याच जिल्ह्यात, बाजूच्या जिल्ह्यात येणाऱ्या उद्योगामध्ये या विभागाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना योग्य शिक्षण प्राप्त केल्याने संधी प्राप्त झाली पाहिजे, हा भाव माझ्या मनात राहिला। माझ्या मतदारसंघामध्ये माझे विद्यार्थी विद्यार्थिनी, खरं तर मी 1999 मध्ये पहिली लायब्ररी उघडली। आज 4 लायब्ररी तर श्यामाप्रसाद मुखर्जीच्या नावाने मी चालवतो, ते फक्त एवढ्याचसाठी की माझ्या गरीब विद्यार्थ्याला सुद्धा पुस्तकासाठी पैसे नसतील तर त्याला हा ज्ञान साधना ज्ञान यज्ञामध्ये कुठेही मागे राहावं।